नमस्कार. गोल एवढंच असेल की गोलू मोलू सारखे फॅन फॉलोइंग असं. आज मी बदला घेणार आहे. आज गोलू मोलू भांडी घासणार. आज आपण कांदा पोळीचा कार्यक्रम करतोय. तसा मला नाही. मी स्कूल टाइम मध्ये होते तेव्हा मी मारामारी करून किंवा त्याच्या तोंडावरती लाफा मारून सेल्समॅन जो तुमच्या दारावरती हार्पिक लाल ते टाइप्स तर नमस्ते मित्रांनो, आज आपण कुकिंग विथ गोलू मोलूचा 4th एपिसोड शूट करतोय आणि आपली आजची गेस्ट तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेलच, पण त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो. ते आपल्यासाठी खास करून खोपोलीवरून इथे बदलापूरला आले आणि काय बोलतो आपण त्याला की नाही का, माझा असा वाला मोमेंट आहे हा की एक टाइम असं होतं की त्यांना मला भेटायचं होतं, मला त्यांना भेटायचं होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी इथून खोपोली जाणार होतो. पण जर तुमच्या नशिबात असेल तर ते काही करू शकतं आणि लकीली आपल्या एका मेसेजवरती असं शॉर्ट नोटवरती ते आपल्यासाठी इथपर्यंत आले. त्यांची ख्याती म्हणायला ख्याती सांगायची तर बघा खूप चांगले दिसतं. याच्या व्यतिरिक्त मी जास्ती बोलायला गेलो तर तुम्ही असं बोलाल की हा लाईन म्हणतो, तो असा काही पॉईंट नाहीये. माझ्या मागेच त्यामुळे मी त्यांच्या समोर अशी तारीफ नाही करू शकत जास्ती. खूप गुड लुकिंग आहेत, खूप गोड आहेत, खूप सुंदर आहेत. मला असं वाटतं की खूप साऱ्या लोकांची क्रशी आहेत आणि आज जेव्हा ह्या व्हिडिओनंतर जेव्हा माझ्या फॉलोअर्समध्ये जी लोक होती ती पण लोक तशीच थोडी क्रेझी होऊन जातील. आणि खूप सारं त्यांचं काम आहे, खूप सारं त्यांचं एज्युकेशन आहे, खूप काही गोष्टी आहेत त्यांच्या सांगण्यासारख्या. आता काय जर मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगत राहिलो तर खूप बोरिंग वाटेल. सो जास्ती न मला बोरिंग करता मी त्यांना इन्व्हाइट करेन. ठीक आहे, सो लेट्स गो. त्यांना इन्व्हाइट करूया आपल्या आजच्या गेस्टला, विशिका जी यांना. तुम्ही त्यांचं नाव घेत नाही पण त्यांचं नाव आता करायला लागतं. सो प्लीज या. नमस्कार. थँक्यू सो मच फॉर You're most welcome. It's my pleasure to be here. मला लिटरली इतकं असं फॅन मुवमेंट आहे कारण का मला खूप आपण मी बोलायला म्हणजे जलवा आहे हमारा. मी सांगायचं तर आपण खूप आधीपासून बोलत होतो इंस्टावर. नॉर्मली बोलणं व्हायचं, हे खूप छान काम करतात ऑब्विसली. तर मी त्याला मेसेज वगैरे करायचो, आम्ही बोलायचो. तेव्हा रेसिपीज मी बनवतच होतो. सो खूप भारी वाटते मला तुम्हाला इथे बोलून. तुमची काय फिलिंग आणि तुमच्याबद्दल थोडंसं शॉर्ट सांगा म्हणजे आपण पुढे बोलू. सो माझी फिलिंग आता तरी आय एम फिलिंग व्हेरी ग्रेट. मला खूप भारी वाटतंय की मी कुकिंग विथ गोलू मोलूच्या सेटवरती आली आहे. बिकॉज मला खूप आपण आरामातला एक किती महिने झाले असतील, 6 महिने झाले आम्ही एकमेकांशी बोलतोय आणि ते मला रोज मेसेज करतात की तुम्ही कधी येताय आणि मी यांना बोलते की तुम्ही कधी येताय. सो इट्स गोईंग लाईक दिस. आणि खूप खूप सुंदर वाटतंय मला की मी आज त्यांच्या सेटवरती आले आणि मला खूप भारी वाटतंय की त्यांची एवढी ग्रोथ झाली आहे. एका पोटीपासून सुरू झालेली कहाणी आज 168K फॉलोअर्स आहेत त्यांचे इंस्टाग्रामवरती. युट्यूबची फॅमिली इतकी ग्रो करतीये आणि छान फेम भेटेल तुम्हाला. मला खूप प्राऊड वाटतंय की मी गोलू मोलूची फ्रेंड आहे हे सांगायला. आणि आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी एक मॉडेल आणि एक इन्फ्लुएन्सर आहे सध्या. अगोदर मी सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर होते एका फर्म मध्ये, जॉब करत होते. त्यानंतर 2 वर्षांनी मी माझा जॉब सोडून आय एम इनटू दिस. आधीपासूनच मॉडेलिंग करायचं होतं, फक्त टाइम नव्हता भेटत टू चेज माय ड्रीम्स. आता आहे, सो आय एम जस्ट चेजिंग देम. या फ्युचर आम्ही तुम्हाला कुठे बघू शकतो, कुठे नाही बघू शकतो, प्रत्येक गोष्टी बघू शकतो. कारण का टॅलेंटेड आहेत, गुड लुकिंग आहेत आणि कॉन्फिडन्स इतका हाय आहे ना की मला थोडंसं मी होतं की काय बोलू, असं मी असं पसरलेलं असतं पण इथे थोडंसं होतं. आणि भरपूर लोकांना म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की पोपटीपासून सुरुवात आहे, भरपूर लोकांना नाही माहिती. पण एवढा मोठा माणूस आपली माहिती ठेवतो ही खूप मोठी गोष्ट आहे. जेवण तर आपण बनवलं म्हणजे जेवण म्हणजे आज आपण कांदा पोळीचा कार्यक्रम करतोय. तसा मला नाही पण असा होता. प्यारी समझ गई. जस्ट रेसिपी बनवत आहे तर जास्ती सिरियस न ठेवता आपण एकदम कॅज्युअली ठेवणार, म्हणजे जरा हसत खेळत. फ्रँकली मी काही स्क्रिप्ट नाही केली आणि याला पण मी सांगितलं मी जे काय बोलेन ते बोलेन. भले तुम्हाला नाही आवडलं आपण एडिट करूया पण मी बोलणार आणि मी काही प्रश्न विचारू शकतो. सुरुवात इथे करूया की कांदा पोळीचे कार्यक्रम किती केले तुम्ही? बाकी कुकिंगच्या बाबतीत काय विषय तुमचा? कुकिंगच्या बाबतीत कुकिंग इज अ थिंग जे मी माझ्या जसं लोक मेडिटेट करतात ना तसं कुकिंग माझ्यासाठी आहे. बिकॉज आय लव्ह कुकिंग
मी 6th स्टँडर्डला होते, लाईक सिन्स आय वॉज 12 or 13 years old, तेव्हापासून मी कुकिंग करत आली आहे. माझ्या डॅडचं खूप जास्त रुची आहे कुकिंगमध्ये आणि त्यामुळे ते माझ्यामध्ये उतरले असं मला असं वाटतं. आणि मला खूप आवडतं कुकिंग करायला. इट्स लाईक अन थेरपी फॉर मी. जेव्हा केव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मला बरं नसेल वाटत किंवा कोणी काहीतरी मला हर्ट केलं असेल आणि मला माझी स्पेस हवी असेल तर मी कुकिंग करते. आय कॅन कुक लाईक पास्ता से लेके बिर्याणी तक. आय कॅन कुक एव्हरीथिंग. मला खूप आवडतं. भांडी घासण्याचा काय एक्सपिरियन्स नाही आवडत मला. भांडी घासायचा ट्रॉमा आहे पार्ट आहे ना तो पण नाही. जर तुम्ही बनवता जेव्हा अंकिता म्हणाले की भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे मला, असं मला वाटलं की माझं म्हणणं बोलते जगासमोर. मला खरंच ट्रॉमा आहे भांडी घासायचा. मला नाही आवडत. पहिली गोष्ट जेव्हा पहिला एपिसोड शूट केला मी तेव्हा त्या मुलीकडून भांडी घासली पाहिलं मी. आज मी बदला घेणार आहे. आज बोलून भांडी घासणार. मी रोज घासतो ना पण माझ्या समोर घासणार आहे. मी शूट करेन. गजब बेइज्जती है. आणि तुम्ही घासावेच. मला याची काही लाज नाही. इन केस तुम्हाला हवा असं मी भांडी घासणार. आता आपण कुकिंगला सुरुवात करूया. ऑब्विस मी ह्याला म्हणजे मी आल्यापासून रिक्वेस्ट करतोय की तुम्ही नका. तुम्ही सुंदर मॉडेलला उभ्या राहूनच सगळं काही आहे. लोक तुम्हाला बघत करते. मी माझं काम करतो पण नाही मी करणार. मी दाखवणार माझी क्वालिटी. सुरुवातीला तुम्ही काय करता जेव्हा कांदा पोहे बनवता? सो मी सर्वप्रथम तर भांडे घेतो. वाव. त्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकते. म्हणजे पण त्याआधी सुद्धा आपल्याला पोहे भिजवायचे असतात. मी तेच बोलतो हे पोहे भिजवले नाही पोहे आपल्याला भिजवून टाकायचे आणि मग त्यानंतर तेल. तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार. येस. आता आपण सर्व पोहेच तुम्हाला जेवढे पाहिजे. मी काही नाही करणार. जास्त झाले तर आपण अजून वाटू शकतो. हा जर 4 माणसं असते तर एवढा होईल. 4 माणसं आपल्याकडे 2च आहेत. मोस्टली असं बोललं जातं की जेव्हा केस बांधली जातात पण काय इथे आम्ही बांधणार आहे. इथे आम्ही नाही बांधणार. नाही कोण बोलतो बांधायला लागतं. बांधायचं त्याचं काही नाहीये. आमचा मॉडेल असंच उभं राहतो. ठीक आहे. आमचे गेस्ट असेच असतात. ऑइली खाता जास्त नाही. बटर ऑइल घी आणि बटर मला जास्त लागतं. म्हणजे पण मी खूप कमी दिवसांमध्ये खाते ते. म्हणजे असं नाही की रोजच. अच्छा. याच्यानंतर आपण काय करतो पुढे प्रोसेस? त्याच्यानंतर आपण थोडीशी राई टाकतो. थोडीशी मोहरी. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकतो. आपण प्रॉपर इथे फोडणी करून पण आपण पीनट्स आहेत ते रोस्ट करून घेतो. सो आता आपण मी तुम्हाला दोन्ही असे मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आणि तसं ऑडियन्सला जाणून घ्यायचं. सो पहिलं तर तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा. घर कुठे कसं काय असं वाटतंय मॅरेज वगैरे बनवलं आली. अरे असं कसं म्हणजे याच्यातूनच तर लोक तुम्हाला पसंत करतील ना की त्यांना कळेल की तुम्ही कुठे काय कसे. सो मी राहते खोपोलीमध्ये. आय हॅव अ सिबलिंग. माझा एक मोठा भाऊ आहे. आई वडील मी आम्ही 3 जण राहतो. माझा भाऊ अब्रॉडला असतो. म्हणजे बाहेर गावी असतो. हा बाहेर गावी असतो. ठीक आहे. ठीक आहे. माझा भाऊ बाहेर गावी असतो आणि आम्ही 4घांची फॅमिली आहे. बाकी तुमचं कॉलेज वगैरे खोपोली? स्कूल आणि 11th-12th माझं खोपोलीमध्येच झालं. काय केलं तुम्ही? मी 10th पर्यंत जे आपण नॉर्मल स्टेट बोर्ड. त्यानंतर कॉमर्स. आम्ही मराठीला होतो. आम्ही मराठी मीडियमला झेडपी. जेन्युइनली बोलायचं. खोटं नाही बोलू शकत. माझे पप्पा टीचर आहेत जिल्हा परिषद. बघा माझं कॉलेजचं नाव होतं जनता विद्यालय कॉलेज. वाव. पक्षाचंच नाव वाटतं. आणि स्कूलचं नाव होतं शिशु मंदिर स्कूल. आता नाव चेंज झालंय. एक तर आम्ही स्कूलमधून निघालो आणि सगळं भारी भारी सुरू झालंय स्कूलमध्ये. आता सगळं छान छान. जेव्हा मी पण होतो तेव्हा कॉम्प्युटर वगैरे नव्हते की चोरू शकतो. पण आता आहे. आता चोरतात. हे आपल्याला काढायचं. अजून लाल काय तुमच्या माहिती. खूप कमी शेंगदाणे टाकले असं नाही वाटत. मला जास्त शेंगदाणे. रसायनीचं कॉलेज आहे पिल्लेस. HUC पिल्लेस. तिथे मी माझं ग्रॅज्युएशन केलं इन बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज स्पेशलाइज्ड इन मार्केटिंग अँड सेल्स. येस. त्यामध्ये काय असतं? म्हणजे तुम्हाला बिझनेस बाबतीत समजतं की तुम्हाला जर सेल्स मध्ये जॉब हवा आहे किंवा मार्केटिंग मध्ये जॉब हवा आहे तर त्या बाबतीत थोडंसं विषयाला भटकेल परत. तुम्ही आणेल तुम्हाला
मुद्दा असा आहे की समजा मला उद्या जाऊन माझा बिझनेस टाकायचा तर तुम्ही मला काय सल्ला द्या, म्हणजे तुम्ही सल्लेगार म्हणा की काय? म्हणजे मला एक्झॅक्टली माहिती नाही. सेल्स मॅनेजर होते. म्हणजे काय काम असतं सेल्स मॅनेजर? सेल्स म्हणजे आता तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल ही वाटी आहे, ठीक आहे, तुम्ही ही वाटी मॅन्युफॅक्चर करता, ठीक आहे, हे तुमचं प्रॉडक्ट आहे, तर हे तुम्हाला विकायला सेल्सची तर गरज लागेल ना, आणि त्या टेक्निक्सची गरज लागेल, त्या टॅक्टिक्सची गरज लागेल. म्हणजे ही माझी वाटी आहे, माझी ब्रँड आहे आणि हे मी तुमच्याकडे घेऊन आला, तुम्ही मला काय सांगता? सो तुम्हाला ह्याचे फायदे सांगायचे आणि ह्याचे युएसपी पॉइंट तुम्हाला सगळ्या जगात भारी आमचा प्रोडक्ट. पण युएसपी काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही युएसपी म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट. आता ह्याचं युनिक सेलिंग पॉइंट काय की दुसऱ्यांच्या वाट्यांमध्ये असं काय तुमच्या वाट्याच्या लोकांना माझ्या पत्राचं आहे. पुढे तुम्ही असं बोलू शकता की सर्वप्रथम तर तुम्हाला ह्याचं युएसपी सांगायला लागेल. युएसपी सांगितल्यानंतर तुम्हाला बोलायला लागेल की आमचं प्रोजेक्ट कसं भारी आहे आणि आमची कॉस्टिंग किती कमी आहे ॲज कम्पेअर टू एनी अदर वाटीज. पण हे मी तुम्हाला सांगायचं, म्हणजे ज्याला विकायचं त्याला सांगायचं. माझं ब्रँड आहे, माझी वाटी आहे, मी तुम्हाला देतो की तुम्ही सेल्स करणार ना, मग तुम्ही मला एक टार्गेट देणार तुम्ही की बाबा महिन्यातून तुम्ही 50 ते 100 वाट्या तुम्हाला विकल्याच पाहिजे. इनडायरेक्टली त्यांनी जे काय केलं तुम्ही कोर्स सांगा बरं. बीएमएस बिझनेस मॅनेजमेंट सेल्समॅन, जो तुमच्या दारावरती हारपीक लाल हे टाईपचं झालं. I know that is also salesman, but I was a sales executive manager. एज्युकेशन झालं. Yes. मॉडेल बनावं. आता कसं तुम्ही गुड लुकिंग आहे स्टार्टिंग पासूनच माहिती होतं ना, लहानपणापासून तुम्ही सुंदर असाल, पण तरी हा काही कॉन्फिडन्स लागतो. जसं गोरे असून होणार नाही, जसं सुंदर दिसून कॉन्फिडन्स होतं. कधी वाटलं की असं मॉडेलिंग वगैरे करायला पाहिजे किंवा घरच्यांचे रिॲक्शन घरून काय होतं की मॉडेलिंग? घरच्यांना मी आधीपासूनच हवं होतं की मी ऑनस्क्रीन जावं किंवा मी शूट्स करावं किंवा मॉडेलिंग करावं, बिकॉज माझ्यामध्ये ते होतं आधीपासून, ते पोटेन्शियल होतं आधीपासून. लाईक माझे पप्पा सुद्धा त्यांनी अगोदर थिएटर केलेलं आहे, त्यांनी स्किट्स केलेले आहेत असं सगळं. त्यानंतर दादाने सुद्धा ऍक्टिंग केलेलं आहे, सॉन्ग केलेलं आहे. तर माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती की त्यांनी मला सुद्धा ऑनस्क्रीन बघावं. तर हेच माझ्या फॅमिलीची अशी काही शॉकिंग रिॲक्शन नव्हती. माझी फॅमिली ऑर्थोडॉक्स नाहीये, खूप ओपन माइंडेड आहेत माझे आई वडील. ऑर्थोडॉक्स म्हणजे मागासलेले विचार ज्यांचे असतात, म्युझिक ज्यांचे विचार खूप आधीच्या काळातले असतात की बाबा मुलींनी सातच्या आत घरात यावं, मुलींनी हे कपडे नाही घालावं, किंवा त्यांनी जास्त बोलावं नाही, किंवा त्यांनी जास्त खावं नाही. खूप पर्सनल होत आहे. एखाद्या मुलीसोबत जेव्हा चुकीचं घडतं तेव्हा आपल्या आई बाबा सिक्युअर होतात की आपल्या मुलीसोबत हे नको व्हायला, पण त्या मुलीची पण काहीतरी चुकी असते कुठे ना कुठे, आणि मग त्या चुकीमुळे दुसरीवरती जातात. सो ह्यामुळे सगळं असं विचित्र होत जातो, मग घरून सपोर्ट नाही होत. सो तुम्ही पण केअरफुली राहा, आणि कसं आहे तुम्ही जे करताय घरचे प्राऊड फील करतात. सो जेव्हा घरच्यांना असं वाटतं की आपली मुलगी चांगलं काम करते तेव्हा ते फ्री हँड तुम्ही त्यांचा विश्वास नाही तोडला पाहिजे. बाय द वे मला असं समजतंय आता मी एवढं बोलतेय तेव्हापासून, हा कुकिंग शो नाहीये गाईज, हा कम्प्लीट पॉडकास्ट सुरू केलाय. सो मी एक झी मराठी सोबत एक कोलॅबोरेशन केलंय. झी मराठीच्या पेजवरती गेलेलं आहे माझं कोलॅबोरेशन अबाउट वटपौर्णिमा, आणि ती ऑफर मला भेटली. आणि जेव्हा आय गॉट सिलेक्टेड फॉर इट वाया माय फ्रेंड, माझ्या एका मैत्रिणी आणि मित्राकडून मला ती ऑफर भेटली. बट माझ्या आईवडिलांना खूप प्राऊड मुवमेंट होता तो, आणि माझ्या भावाने तर केक वगैरे आणलेलं सेलिब्रेट केलं. ही खूप लहान गोष्ट आहे, खूप छोटी गोष्ट आहे एका मोठ्या क्रिएटरसाठी, बाकी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. नाही, त्यांनी सेलिब्रेट केलं. मी तुम्हाला लिटरली सांगतो, जेव्हा पण एखादी मुलगी काय करते ना, मला तिच्याबद्दल असं वाटतं की ती खूप क्रेझी, म्हणजे इथे आली तिने काहीतरी खूप काही केले तेव्हाच तिथे आले, तो असं काही नाही. आणि जेव्हा मी पहिला एपिसोड शूट केलेला, ती पण पोरगी शिकली, तिने पण हेच काहीतरी केलं, तुम्ही जे काहीतरी केलं. हा, तिने हेच काहीतरी केलं होतं. सो तिचा पण स्ट्रगल आहे, भले ती सोशल मीडियावरती नव्हती, पण तिचा एक स्ट्रगल आहे. अशी कुठला मुवमेंट होता जिथे असं खूप खचले गेले की डाऊन गेले, असं वाटलं की संपलं आता, किंवा नाही काय होऊ शकत किंवा काय.
सो तो काय मोमेंट होता तुमच्या आयुष्यात? तर तो मुवमेंट असा होता की मी माझा जॉब सोडला. त्यानंतर मी जवळजवळ 3 ते 4 महिना घरीच बसून होते. छोटे मोठे शूट चालू होते पण मी 3 ते 4 महिना फक्त घरी बसून होते. आणि जेव्हा तुम्हाला खूप सवय असते एका बिझी स्केड्यूलची की म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला टाइमच नसतो आणि अचानक तुम्हाला एकदम फॉगला वेळ असतो, तेव्हा तुम्हाला खूप जास्त तुमचं डोकं खाल्लं जातं आतल्यात, मेंटली खूप डिस्टर्बन्स असतं. आणि त्यानंतर फिनान्शियल इश्यूज, त्यानंतर तुमचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात तुमच्यावरती ते सगळं. बट माझ्या आईवडिलांनी एवढं समजून घेतलं मला आणि खूप जास्त माझ्या भावाने, माझ्या आईने, माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिली, म्हणजे खूप जास्त. त्यांनी मला कधीच असं खचून नाही जाऊन दिलं. अगेन आम्ही जर थोडं कुकिंगकडे वळलो तर ऑलमोस्ट कांदापोहे तयार झाले. साखर टाकायची होती तुम्ही, साखर टाकून खाल्लं की नाही? माझ्या आईला आवडतं, मला नाही आवडत साखर. म्हणजे खूप छान गोष्ट आहे की बाबांना एक गोष्ट आवडते, आईला एक गोष्ट आवडते आणि मुलीला एक गोष्ट आवडते. मग हे झालंय आपलं की अजून व्हायचं याच्यात? सगळं झालंय, फक्त कोथिंबीर टाकायची. तुम्ही मला इथे ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं, पण मला इतकं भारी वाटतंय की मीच कुक केलं आणि तुम्ही गेस्ट म्हणून बोलवलं. तसंच असतं ना, काय की मला कोण गेस्ट म्हणून बोलवत नाही, तर मीच असं विचार केला की तुम्हाला मी बोलवतो आणि फील करतो की मीच गेस्ट. सो असं व्हायला फील आहे. पण म्हणजे मला स्वतः बिर्याणी बनवावं मजा आलीच ना, वेळ पण गेला असेल, गप्पा मारतात आणि तुम्हाला भूक पण लागते. त्यामुळे काय सांगाल त्याच्याबद्दल? मला लाज नाही, जर कट करू शकतो आपण नंतर जर यांची हे जवळजवळ इथे आलेले 2-2.5 तास झाले आणि आम्ही जवळजवळ 2-2.5 तास शांत बसलेलो, गप्पा मारत होतो. तर काय होतं की कॅमेरामॅन आमचा आला नाही. तर यांना प्रत्येक पाऊण तास किंवा 1 तासाने भूक लागते आणि कंटिन्यू खातात आणि हे मॉडेल आहे. मला प्रश्न, मी पहिल्यांदा असं व्यक्ती बघतो म्हणजे मुलगी की तिला 2-2.5 तासांनी भूक लागते. मी असे बघितले जे एकदा खातात ना, म्हणजे माझ्यासमोर नसतील का, तर ते संध्याकाळीच खायची. मग ते त्यांना भूक नव्हती लागत. क्रेझी माणूस आणला आज मी. म्हणजे एखाद्या गरीब घरी असेल तर त्याचं राशन काय राहणार. तुम्ही अशी वाली कोथिंबीर टाकली किती? दुबईला जायला लागेल. सो येस, आपले पोहे रेडी. वाव, कांदा पोहे. सो फायनली पोहे तर आपले तयार झालेत. आणि पण जरी हा कुकिंग शो असला तरी हा पॉडकास्ट, जसं तुम्ही बोलला, तुम्ही पॉडकास्ट सारखाच आहे, फक्त लो बजेट आहे. तर सस्ता पॉडकास्ट. मला माहिती तुम्हाला भूक लागली असेल. नाही का? आत्ताच मी आईस्ड कॉफी आणि पिझ्झा पफ खाल्ला. मला माहिती नाही याचं काय आहे, पण मी एवढं सांगेन, यांना भूक लागली पण यांना हे पोहे नाही खायचे. त्यामुळे असं आहे. पण फॉर्मॅट असा आहे, शोचा कुठला फॉर्मॅट नाही आहे, पण तरी फॉर्मॅट असा आहे, आपल्याला हे खाता खाता बोलायचं आहे, डिस्कस करायचं. सो पहिला एक बाईट घेऊन आपण टेस्ट तर सांगूया कशी आहे. कारण का इन केस जर तुम्ही लग्नाच्या वेळी कांदा पोहे असे बनवले तर मुलगा काय बोलू शकतो? छान आहे, जेन्युइनली छान आहे, वाईट काय छान आहे. लिंबू आणि थोडं खोबरा, एक नंबर. वा, खरंच छान. मला लास्ट टाइम कांदा पोहे कधी बनवलेले? अरे जेन्युइनली विचारतोय. 2-3 हफ्त्यापूर्वीच. हो, आणि नंतर माझा किती दिवस होते घातले. हा शो एक मिक्सचर आहे रोस्टिंगचा, पॉडकास्टचा आणि कुकिंगचा. कोण बघेल व्हिडिओ बघून बोलू असं की पहिल्यांदा भेटते आणि एवढं बोलतात. पहिल्यांदा भेटतो, त्यासाठी मी यांना अप्रिशिएट करेन की ते एकदम घेतात, जोक त्यांच्यावरती घेतात आणि हसतात. तो भारी आहे. छान झालं. एक असाच एपिसोड शूट केला लास्ट टाइम आम्ही, ज्याच्यामध्ये चिकन लॉलीपॉप बनलेला. एवढे भारी झाले ना तर ते संपत होते. आणि असंच एक एपिसोड आम्ही शूट करतो ज्याच्यामध्ये कांदा पोहे इतके भारी झालेत ना, कधी संपतच नाही. सो मी जास्त रूड नाहीये. आय कॅनॉट बी मोर ऑफ रूड. जोपर्यंत तुम्ही माझ्या डोक्यात नाही जात तोपर्यंत आय एम नॉट रूड ॲट ऑल. नाहीतर मी खूप बबली आहे, मी एक्स्ट्रोवर्ट आहे, मला बोलायला खूप आवडतं, मला नवीन नवीन मित्रमैत्रिणी बनवायला खूप आवडतात. फक्त खूप क्वचित मित्रमैत्रिणी जे माझे जवळचे आहेत. माझे मित्रमैत्रिणी खूप लवकर बनतात. फक्त एवढंच आहे की मला खूप कमी मित्रमैत्रिणी आहेत, एवढ्या असून सुद्धा. सो येस, दॅट्स हाऊ विशाखा इज. बबली मीन्स काय?
बबली म्हणजे एकदम असं हॅपी हॅपी असं छान छान, म्हणजे एखादा जो लहानसा बाळ असतो निरागस. वाव, बोलायला खूप आवडतं. मला हे ऐकायचं की तुम्ही कोणत्यावरती प्रेम केलं, तुमचा कोणी क्रश होतं, किंवा तुम्ही इन टर्म रिलेशनशिप मध्ये काय आहात, कसे आहात. ठीक आहे, जस्ट कंसात मला गोलू मोलूला सांगायचं की माझ्या घरातले सुद्धा हा शो बघणार आहेत. मी त्यासाठीच पुढे चाललोच होतो. मी एक असा प्रश्न विचारतोय की आज ते काम करतात, कामात फोकस आहेत आणि त्यांना कामच करायचं आहे, नो डाऊट. पण एक टाइम नंतर जेव्हा ते लग्न करतील तेव्हाच विचार करतात काय होप्स ठेवतात. एक ऑडियन्स होप्स ठेवून असतो, भले तो कुठलाही असला तरी त्यांना असं वाटतं की ही मुलगी आपल्या आयुष्यात असावं. आणि मला तर पहिल्यापासून असं आहे की मी जर एवढा चांगला बनेन की प्रत्येक मुलीला किंवा एखाद्या मुलीला तर वाटलं पाहिजे की हा मुलगा आपल्याला, तो एकदम चांगली गोष्ट आहे. तर तुम्हालाही जर एखादा मुलगा किंवा ऑडियन्स मधली कोणीही कितीही मुलगा जर असा विचार करत असेल की विशाखासारखी गर्लफ्रेंड किंवा वाईफ आपली असली पाहिजे, त्यात गेअर काय, हे चांगलंच आहे ना. तुम्हाला आता काय करायचंय तो तुमचा वेगळा पार्ट आहे. आणि प्रेम करणं ही चुकीची गोष्ट नाहीये. कुठल्या वेळी करताय आणि काय करताय आणि कोणासोबत करताय त्याची अक्कल असली पाहिजे. सो मी असं विचारतोय की इन रिलेशनशिप विशाखा कशी आहे किंवा का असते किंवा का असलं पाहिजे. सो मला ते विचारायचं, किंवा किस्सा असेल का माझं होतं क्रश, नव्हतं क्रश, किंवा होता किंवा नव्हतं, जस्ट एवढंच एकदम. त्यात घरचे बघतात तर काय ठीक आहे. सो विशाखा रिलेशनशिप मध्ये खूप जास्त केअरिंग आहे. ती तिचं सगळं ओतून देते, लाईक सगळं, लेजिट सगळं. म्हणजे तिचा टाइम असो, तिचा पैसा असो किंवा सगळं जे काही असेल ती सगळं झोपवून देते. तिचा सेल्फ रिस्पेक्ट पूर्ण मातीमध्ये जातो. आय गेस सगळ्या मुलींचा प्रॉब्लेम असेल, बिकॉज त्यांना मे बी हँडल नाही करतात. आणि म्हणून मी सध्या स्टेप नाही घेते प्रेमात पडण्याची, बिकॉज आय फील राईट नाऊ माय करिअर इज माय थिंग टू कोप अप विथ. आणि आता मी प्रेमासाठी रेडी नाही आहे. बट जेव्हा केव्हा होईल तेव्हा मला हवं आहे कोणीतरी माझी काळजी घेणारं, कोणीतरी मला पॅम्पर करावं, कोणीतरी समजून घ्यावं. बिकॉज आय बिलॉंग टू इंडस्ट्री जिथे मला टाईमवरती बंधनं नको असावीत, किंवा माझ्या फॅशन बाबतीत बंधनं नको असावीत, किंवा माझ्या मित्रमैत्रिणींबाबतीत, नवीन लोकांना भेटण्याबाबतीत बंधनं नको असावीत. त्यांनी फक्त एवढं समजून घ्यावं. की तुम्ही या कांदा पोह्यामध्ये जर शेंगदाण्यांची व्हॅल्यू समजली तुम्हाला, तर तुम्हाला कळेल की शेंगदाणे किती महत्वाचे. तुम्ही खा ना प्लीज. मला माहिती आहे व्हिडिओ नंतर हे बोलणार मला भूक लागली. आता तुम्ही जे करताय, जे मॉडेलिंग करताय, इन्स्टावरती करताय, हे तुम्ही आता पुढे चालू करणार. आणि काय गोल असणार? गोल एवढाच असेल की गोलू मोलू सारखी फॅन फॉलोईंग असावी. इश गोलू मोलू सारखी फॅन फॉलोईंग असावी, फॅन फॉलोईंग थोडी जास्त असावी. त्यानंतर आई वडील खुश राहावे, त्यांना प्राऊड वाटलं पाहिजे. आता सुद्धा वाटतं डेफिनेटली, पण अजून प्राऊड वाटलं पाहिजे की म्हणजे ही आमची मुलगी आहे म्हणून. आणि जेव्हा लोक त्यांना म्हणतील की अरे तुम्ही जे आई वडील आहात म्हणून, सो ती मुवमेंट हवी आहे मला. अजून ती मुवमेंट आलेली नाही. वेब सिरीज वगैरे असं प्लॅन येस ह्यापेक्षा करायचं. ऑडिशन देता? हो दिला. येस. चांगलं. तुम्हाला तर तुम्ही करू शकता, कारण की तुम्ही आहात तसे. सो मित्रांनो, खूप साऱ्या गप्पा झाल्या, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आता काय की त्यांचा खूप महत्वाचा वेळ ते देऊन इथे आलेत आणि इथून त्यांना जायलाही 2 तास लागतील. तो आपण हे सगळं आता मी खाऊन घेतो आणि त्यांना आपण बाय बाय बोलूया. तर मित्रांनो, पोहे खाऊन झालेले आहेत. येस. सो नाश्ता सकाळचा असतो, आम्ही दुपारी केलाय जस्ट फॉर अ व्हिडिओ. आणि खूप मजेदार असे व्हिडिओ झाले. मी तर पाहुण्यांना विचारेन कसं वाटलं आज सगळं तुम्हाला? खूप जास्त वॉर्मथ फील झालं मला, खूप जास्त वॉर्मिंग वाटलं. म्हणजे तुमचं वेलकम. एसी नाही ना? मराठीत सांगा वॉर्म म्हणजे काय? असं घरासारखं वाटलं एकदम. आणि खूप छान वाटतंय. यू आर ऑल्सो ग्रोईंग वेल. तुमचं पण पेज छान चालू आहे, ते बघून सुद्धा खूप छान वाटतंय. बिकॉज जेव्हा मी सांगते की मी गोलू मोलूची फ्रेंड आहे, मला पण खूप प्राऊड फील वाटतं. सो ऑल द बेस्ट अँड यू आर रिअली गोईंग गुड. आणि मला खूप खूप छान वाटलं इथे येऊन. नक्की 100%. येस. नेक्स्ट टाइम रेसिपी काय बनवा? नेक्स्ट टाइम बिर्याणी. 100% चिकन. येस. ठीक आहे. तर मित्रांनो, मला तर ऑब्व्हियसली मी मजा केलीच आणि मी मजा करून पण घेतो. मी जेवढं माझ्यातून जमलं तेवढं केलं. माझ्याकडून काही चुकून जास्त काही बोलून गेलो असेल तर तुम्ही स्वतःला माफ करू शकता. ठीक आहे. सो मित्रांनो, पहिले म्हणजे थँक्यू सो मच. हे तर आभार खूप मोठे आहेत.
छोटीशी भेट म्हणून आपण एक ट्री देतो. हा कुंडीतलं झाड आहे, लावा. Plant. ते फुलं चांगले असतात, Okay. फायदेशीर सुंदर, असतात. सुंदर. मी इन फ्युचर जेव्हा मी झाडे लावायला, जेव्हा माझं आता 150 केलं करायचे होते पण नाही झाले, पण 200 केलं करूया, तेव्हा मी तुम्हाला इन्व्हाइट करेन. जर प्लीज पॉसिबल तुम्ही येऊ शकले तर नक्की या, नक्की. मजा येईल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवत आहे. मी यांना बाय बाय बोलतोय. माझी तर इच्छा आहे यांनी मस्त अजून राहा, आपण अजून एक रेसिपी बनवू, Yes. पण हे आपण पुढच्या वेळी ठेवूया कारण की बिचारीला अजून लय लांब जायचं. ठीक आहे, थँक्यू सो Thank you मच. guys. आणि Do like, share and comment on this video and subscribe too. Thank you. मला बोलायची गरज नाही कारण की त्यांनी सांगितलं. आणि त्यांचं तुम्ही प्लीज ऐका, यांनाही तुम्ही चेक करू शकता इंस्टाग्राम वरती जाऊन. आपला प्रॉपर आयडी काय? विशाखा खाडे 19. एज 19 एज बर्थडे. बर्थडे. वाव, 19 तारखेला वाढदिवस होतो त्यांचा. त्याला सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करा आणि यांना फॉलो करा, चेक करा. क्रेझी आहेत, मस्त छान कॉन्टेंट बनवतात, खूप गोड मॉडेल आहे आणि तेवढी गोड बोलायला पण आहे. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत यांना मी बाय बोलतो. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.